बाई लोकांचे धपाधप घरकुल येऊ राहिले आमचं तर काही नंबर लागा ना. बहिणीचं घर किती भारी झालं बाई हे. घरकुलच असं नाही. आमच्या बाबा तर काय मनावर घेत नाही, डोक्यावर घेत नाही काही. काय पाहती या या अहो पाणी हे किती भारी घर बांधलं बा ना त्या सीमाना. तिला घरकुल आलं काय कोण आलं हा तिचंच घर आहे पण ती स्टेटस ठेवेल ते ना घराचं. मस्त आहे. हा चांगलं आहे. घरकुलच आलं असं नाही त्याच्याकडे कुठे पैसे दिस नवऱ्याकडे एवढे. ते हा पण त्यांना तर पहिलं बी येल होतं ना. ते मला वाटतं तिच्या सासूच्या नाव काढलं का काय आणि मग आपल्याला नाही जाणार का सरपंच असे कशी मग आपली. सरपंच लय अवघड आहे होती. आपण तिला बोलायचं काम आहे ना आपलं. नाही बोलत मी आता मागच्या 4 दिवस झाले तेव्हा गेलतो हं, ग्रामपंचायत मध्ये ऑफिस मध्ये. हं. तेव्हा तिला म्हणलं होतं मला घरकुल दे असं काय करते तू म्हणलं सरपंच बाई. मग आता सीमाला डबल दिलं तिचं आणि तिचं काय हे आहे का. ते म्हणते तुला वयाला घरकुल मला म्हणून कधी तुझ्या म्हाताऱ्याचं नाव नाही घेईल. मग असं थोडी म्हाताऱ्याचं वेगळं आपलं वेगळं. म्हाताऱ्याच ते पडलं आता बादाबाद तिथं. हा आपल्याला बांधायच नाही का नवीन घर. हे बी गळत पावसाळ्यात सगळं. हा ना ते रात्री झोपायची पंचायत होती मग मग कुठं झोपा काय असं. मागच्या वेळेस पार पालांखाली जाऊन झोपली माहिती का. एवढं गळत होतं वरून. काय करायचं आता. भाऊ कागद बिगड टाकू एखादा कागद टाकायचं. याच्या. मी काय म्हणते सरपंचाकडे जाऊ आपण. हा सरपंच तिला सांगू. चालतंय का मग आज हा आम्हाला घरकुल द्या ना तिच्या पाऊस. ना हात पाया पडू. तिला वाटलं म्हणा बाई हे बघ तुला वाटलं हजार घे चहा पाण्याला माझा नंबर लाव आधी. चहा पाण्याला माझा पैसे नंबर लाव आधी देऊ. असंच करू. बरं काय हं. सगळे सोड पण काय म्हणले काय आलं नंबरला. घरकुल काय होतं का हे हे काय घरकुलाचाच ना नाही तर बचाला पाडून टाकेन तुमचं. म्हणजे मा नंबर ला म्हणजे काय तिथं मग घरकुला माझा नंबर नको तिका नंबर लावते का माणसाचे अहो सरपंच आता सगळे कायचे. ग्रामसेवकाला काय माहिती. तसं नाही सरळ बोलायचं बाई मला घरकुल दे तुला चहा पाण्याला 2-1 हजार रुपये देऊन टाके तू. चालेल हा चला मग. या मला तसं बोलता येईल आताच मी बोलल भाऊ मला काय एवढं लय मोठं बोलतो नाही मग दात पाडून घ्या मग म्हणजे जा मग एकटेच मी नाही येत. नाही तू चालला काय नाही जा तुम्ही ट्राय करून या मग तू आधी. काय माहिती तुम्ही दिवस जाता इकडे जाता तिकडे जाता सरपंचाला भेटते नाही मग समोर चाल बरं तू. हा दोघाही चाल. तिला ना आज मी भांडणच करते सांग. नाही तिच्या आज मी तू सांगतो हा तू एक तर तुझ्या कूद नाही तर मग मला सोड. अहो सगळ्या गल्ल्या गल्ल्यान पाणी व्यवस्थित आहे रोड व्यवस्थित आहे आपल्याला काहीच नाही. अरे 2 अंडे भरले का आपलं पाणी जातं. हा हा अशी काय फुल पाणी येतं का आपल्याकडं. कोणते सरपंच केली अशी. काय माहिती गावा येणं आपलं म्हणतं ना. हा त्या कोणलाही सरपंच करून होत्या मोकळे. आता 5 वर्ष असं डोक्याला ताण राही ना. अरे 5 वर्ष तुम्हाला शिरा सांगतो लय डोक्याला ताण आहे. वाढवायला ती लय वाढ. गावात का माणसं नव्हते आपली ती गजराबाई सरपंच हा केलं. मेले होते गावातले. हा तिला काय कळत त्याच्यातलं. हा. हा ओ म्हणता उमार काढा ना. मग बायाला सरपंच केलंच नाही पाहिजे माझं म्हणणं आहे. नाही खरंच नको आहे. मग अहो त्याचे आता नवरे तुम्हाला केलं असतं. त्याचे सवरे नवरे मिटिंगला राहत्या सहाय्या करायला राहत्या या कधी मिटिंगला राहते नाही काही नाही. आपण मग तुम्हाला सरपंच केलं असतं आपण घर सुधरेलं अरे असतं तू बंगला बांधला असता. मी जर काही सरपंच झाला असतो ना हा अख्खा मोठ्या गावात पैकी आपला बंगला असतो. मग आणि तुला सांगतो रस्ते नाही ना सगळे खडीकरण केलं असतं. आपला बी रस्ता करून घेतला असता. हा. आणखी पाणी 24 तास नळाला. नळाला पाणी 24 आपल्या घराला पहिलं पाणी असतं. मग 5ची मोटर लावली असते आपण नाही मग दिवसभर पाणी. मंच मध्ये धुवायचं मंच मध्ये पाणी प्यायचं हा. परत कोणाच्या दारात जायचं. समोरचा घास वाळला असता का आपला असा. तेच नाही इकडे घासाला सोडता आलं असतं काही. मग सगळं पाणी आपल्याकडे वळून घेतलं असतं आपण नाही. चिकून झाड वाळले काय का आपले. त्याला पाणीच नाही ना इथं प्यायला नाही त्या झाडाला का घालायचं. अरे एका 2 हांडा होते जायचं त्याला. काहीच नाही पाणीच नाही. आता असे एवढे चिकू लागायला लागले अहो मी आंघोळ नाही केली आज. एवढे चिकू लागायला लागले. पाणी नाही तर तुम्हाला काय मागवडे केले पाणीच नाही. झालं तरी म्हटलं वास का एवढा कामाचा. ह्याला एवढा नाही राहिला आजच नाही केली का 8 दिवस झाले काय. हा हा आणि तुम्हाला पाणी नाही आंघोळीला. हा मी केलं होते. भांडे पालते घालेल तिकडं काय झोपेतून उठले तुम्हाला काय आहे का नाही डोक्यात काही. हा बरं बकुळे आता लय बोलण्यापेक्षा ना एकदा जाऊन पाहू त्या सरपंच चाल बरं. चला मग. तू जेवली का. हा मी जेवले. बरं मी तिथून आलो जेवतो हा आधी त्या सरपंच चल हा चल उठ. चला चला चल चल 12:30 वाजले चल. असेल ना ती घरी आता. ते कुठे झाड पाहिजे चला खायला असेल खादाट असेल ते ना. याला बंद्या गावामध्ये कोणी काही टेन्शन देत नाही बा का बा पाणी येत नाही का काही इकडं कचरा आहे का तिकडं गटार आहे का काय. हा या बाबूरावच काय डोक्याला वाईट काय सर एक तरी गावामध्ये ना असा राहतच बरं का दुश्मन माणसाला खंडीच्या वर्णात मुतणारा लई बेकार बाबूराव लई विकाची कांडी बाबा.
सारखे फोन करतो आणि मला घरकुल नाही मला घरकुल नाही. काय डोक्याला ताण झालाय भाईवाले. माच मला सुधराना. दुपारचा टाइम झाला का लय झोप येते. मीटिंगला जायचंय तालुक्याला. हा ना. काय ग्रामसेवकांची मीटिंग ठेवली. कुठं काय घरकुल वाटप आहे, कुठं संडास बाथरूम वाटप आहे, कुठं काय वाटप आहे, कुठं काय वाटप आहे. लई डोक्याला ताण आहे भाऊ. हा ना. आता मला निघायचं होतं. ते या बाबूरावचा डोक्याला ताण झाला का मी येतोय म्हणून. अरे येतोच का आला तू माझ्या डोक्याला वैताग द्यायला. ती काय प्रोसिजर आहे तिकडे वर कर. काय ते म्हणते ना काय दुपार किती करा ग्रामपंचायतीसाठी ते जवळ त्याच्यात माणूस पडेल नाही तवर वाटत का नाही सगळं सोपं आहे ना. गुलाल लय भारी आहे नामकन लय अवघड. खाद असली तर बरं. खाद असल्यावर नाही टेन्शन राहत जाय माझ्या वाटते. मग कितीकच खा. विरुद्ध पक्षाचे लोक म्हणलं की असंच करते. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा. बसू का? हा बसा ना. तुमचा लय आराम चालू आहे. हा. गावात काय चालू आहे काही नाही? काय चाललंय गावात? काय तुम्ही चक्कर नाही मारत? सरपंच आहे ना? काय जमानाच मला 2 दिवसापासून जीवाला बरं नाही. नुसती जापड पडली. असं बोलता बोलता मी असं करतो. मला सांगा तुम्ही आमच्या दारासमोर अतिक्रमण काढायचं नाही काढायचं? हा सर ते अतिक्रमणचा बी अर्ज करेल बरं का तुम्ही. लोकांना वटे असे पार आमच्या दरवाजाला खेटायची वेळ आणली. जरा आता 2 व्हीलर सुद्धा लावायला जागा नाही आम्हाला गल्लीत. भाऊसाहेब नव्हता आला का? नाही. लोक भिंत्यावर माप घेऊन गेले. घर वाढवू राहिले, वट्टे वाढवू राहिले. आम्हाला किती त्रास येतो. मी घरी राहत नाही ते भांडणं करते ना देवा. भांडणं करताना डायरेक्ट असं विचित्र काही बोला त्या. पण भांडे घासच पाणी कुठं म्हणजे आमच्या दरवाज्यात. त्यांच्यावाले कोणा गाड्या धुतल्या का त्यांचं पाणी वास किती येतो ते पाणी आमच्या सगळ्या घरात. मी काय कर म्हणते अतिक्रमण काढण्यापेक्षा तिकडे 10-5 डंपर बसून देते ना मुरमाचे. म्हणजे तुमच्या बाजूने चढ करू त्यांच्या बाजूने उतार करू ना. पण ज्याच्या त्याच्या अशी नाली खणून चंबर लावून द्या काढून पाणी तुम्ही बाहेर. हा हा हा. म्हणजे आमच्या दारा पुढं तुम्ही एकांत मुरुम टाकून द्या. घर खाली आणि रस्ता वर. म्हणजे पावसाचं पाणी आणखीन आमच्या घरात का? मी ना बोलते वर बोलते मी ग्रामसेवकाला काही असं नाही असं तसं नाही. ग्रामसेवक पेक्षा तुम्ही सरपंच आहे, गावातले माणसं आहे, ही काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे मॅडम. मी काळजी घ्यायला पाहिजे पण लगेच निर्णय घेणार आहे मी नाही ना. तुम्ही तर खुर्चीवर बसले बसून तर पंचायतच सोडित नाही. पंचायत म्हणजे मी ना खुर्ची जशी मिळाली तसं मला गोळ्या चालू झाल्या. काय सांगू तुम्हाला. आम्ही किती विश्वासाने तुम्हाला मतदान केलं निवडून. मग मी बी त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. तो विश्वास मी जपलाय करणार आहे मी करते. एखाद्या मारा मारे होती खुणं होती. बाबूराव रोज भांडतो आमच्याशी. रोज पाण्याहून खरकट पाणी टाकी द्या. बाबूराव सारख्या माणसाला नाही बोलते ती. मग खरकट पाणी टाकी द्या. इतके मच्छर चावतात रात्रीचे का बस. आता बाबूराव तर तुमच्या शेजारी बाबूराव तुमच्या शेजारी राहतो पण बाबूराव मा भाऊ बांधे. आम्ही बांधभावी. मला माहिती तो माझ्याशी किती घशितो आणि त्याच्यात तो विरुद्ध पक्षाचा आहे. पण आम्हाला लय त्रास आहे ना. ऐकून घेत नाही. त्याची बायको तर ऐकूनच घेत नाही. मग तुम्ही सिमेंट रस्ता करा, चंबर करा, काय ते पाईप तुम्हाला मोऱ्या गाडाच्या गाडा सिमेंटच करणार. या पावसाळ्याच्या आत आमचं काम जर केलं तर पुढच्या वेळेस आम्ही नाही तर मग मला उभं राहावं लागेल तुमच्या विरोधात. राहू बे जास्त नशीब आपल्याला काही फरक नाही पडत. पण तुम्ही नाही काम करायचं का? मग काम करणारच आहे ना. मला असं नुसतं आश्वासन नका देऊ. तुम्ही स्वतः उभे राहून तिथं काम करा. हा बरोबर. ते आले का येतीलच तुमच्याकडे. तुम्ही स्वतः चला ना. आम्हाला एक भिंत बांधून द्या. चालेल तुम्ही चालेल. येते उद्या सकाळी शेती भाऊसाहेबांना घेऊन ग्रामसेवकाला पण घेऊन येते सदस्यांना घेऊन येते. सरपंचाला किती वेळेस निरोप दिले आम्ही. ते जाऊ द्या तो माधुरचोत माणूस 1 नंबरचा. त्याचं काय करायचं. मी येते सगळ्यांना घेऊन मग बघू आपण काहीतरी निष्कर्ष काढू त्याच्यात. पहा मग काय करायचं. हा चालेल याव का मग आम्ही. हा चला आता सांगितलं ना. आता रोज बुळबुळ नाही लावायच्या. माय पुढे भांडल्या येऊन ते आता बाय. मग तू म्हणते निश्चित कामाला जाता हे जाता ते जाता ध्यान देत नाही. लोकांच्या पाणी आपल्या घरात.
ते घरी आहे ना भाकर सुद्धा खाऊ देत काही नाही टेन्शन आलं. घेऊ नको बाई, उद्या सकाळीच येते. चालेल. आला बाई हा 1.5 फूट. काय काय ज्याचं नाव घेत बस घे. ते झालं बा. हा तू म्हणा ना स्वतः चाल मी येते हा मग आणि बा तुला आणलंय ज्याचा कटाळा त्याचाच घे वाण. आता काय झालं विचार नाही, तू काय आता. माहिती आता. हा तू विचार का हो सरपंच बाई, आमचं घरकुल का येणार आहे? हा घरकुल तुम्हाला आता लगेच राहिल्याच घर नाही का? नाही ना पड पडले हा म्हणून राहायला घर नाही का तुला काय तो खिशातून द्यायचे काय तुला ऐकलं का? म्हणजे मग ए नीट बोल. नेट बनवायचे काय हा कोणामुळे सरपंच झाली तू म्हणजे तो आणि आमचा काय संबंध? काय समज म्हणजे मी विरोधक तुला कशानं पडलं घर, कशानं पडलं, हा? कशानं पावसाने पावसानं. मग सगळं तू वाहून जाय, मला काय घेणं पडलं? मग वाहून जाईल ना आता वीजच पाऊस झाला ना मध्ये. आणि तुम्हाला तर घरकुल भेटेल आहे ना. अहो आका घर गळाले रात्री ते जाऊ द्या, घरकुल भेटेल आहे ते ना. म्हाताऱ्याचे नाव भेटेल हो. मग म्हाताऱ्याच्या नावाचं भेटलं म्हणजे काय? तुम्हाला कसं काय डबल आलं मग? आम्ही तिची status आम्ही पाहिली. वायले राहतो. घराचे फोटो होते ते. वायले राहतो आम्ही लग्नाला हा, म्हणजे आपल्या आम- पैसे दाखवून राशन कार्ड आलं का आमचे आम्ही मतदान सरपंच बाई सांगून काय तुम्ही काहीतरी पैसे देऊ करून काय घेते वाटतं म्हणताय रे. गाव लुटीचा काय पैसे देऊ करून घेते तुम्ही हा. तुमच्या तर बापाला घरकुल अरे भेटू द्या गोरगरिबांना. हा. तेच दुसऱ्याला जर दिलं तर त्या बिचाऱ्याला निवारा होईल. तुम्ही काय माजुरी लोक. हम्म. आम्ही असं बोलतो फोटो का? ठेवले. आम्ही असं बोलतो हा पाहिलं का आले डोळ्यात फोटो. आले आले आम्ही काय हो तुम्हाला विनंती केली ना आमच्या काय याचं काय खरं या? हा, त्या रस्त्याला सांगे कडी यांना याच्या बापाना याच्या आज्याना याच्या पंजाना तेच केलं. कळीच्या गांडीत पळी आणि गाव 2 फळी. पण यांना कसं यांना कायमचे घे ना गाव आम्ही पाहू ना, तुम्ही तुमचं पाहा ना. 2 याच्यातच गाव यांनी का वाटलं. तुम्ही पैसे भरले काय घरकुलचे आमच्या? त्यानं दिलं कधी आम्हाला आपली चाळीस बाई आली नंतर का असं आहे मग? बरं मी काय म्हणतोय, सरपंच तुमची बारी दर टायमाला येऊनच काढा द्याच्या तुम्ही बी. सरपंच आपण आम्हाला घरकुल नाही ना राहिलं. घर नाही आम्हाला. हा घर द्या घर हा घर कुठं राहते समाज मंदिरात नाही गाव. ना, काय झालं ती बिचार पडलं रातचं हा हं. शेवटी बाय बाय मी पलंगाच्या खाली मला झोपलो. खायला झोपलं मी रात्री माहिती? दोघं पण माहिती वरून नाही पडलं बा. हा. पडायला लागत होते अख्खा वाडा. म्हणजे असे काम यांचे एक विरोधक संपला असता. हा ना. जमीन दोस्त झाला हे असता. तुम्हाला संपूर्ण जाईल मी कोणला? नाही. कोणला? तुम्हाला संपूर्ण तू का काय मावाल्या माराय टापला काय? तुम्हाला घरकुल अहो, देणार आज आमच्या नावाला पाणी नाही आलं. बाबा हा. बिन आंघोळीचं आहे. अरे तुमचं बरं झालं नाही काय आलं. करा नाही. त्याच्यामुळे जोरात वास सुद्धा शिवराय. जगून देत नाही तुम्ही दाय केलेलं दुखलं नाही वाटतं आता. पाणीच नाही आलं. पाणीच नाही तर काय करणार आहे हा ना. आम्हाला एकूणाचा वास वास येतो तिला का तिचा येतो मला येत काय तुमचा वास आमच्या घरात किती यायला लागला? आणि रस्त्यात पाणी घालून देते ते पाणीच नाही. पाणी कुठं घालत्या मग रोज पाणी येतं. धुवायच्या पाण्या माहिती का येऊन बस पाहत नाही म्हणून का घरी झोपलं राहते ते झोपेल राहते तिला परत झोपा काढू अहो, काय वागत आहे बाबूराव तुम्ही. मग ते बसल्या बसल्या झोपते. रात्री कुठं जाते सांगा तुम्ही? बरं रात्रीचे काम करते का मग? मग मीटिंग हात भेटते ना काय 5 वर्षे अहो सरपंच आहे, तुम्ही नीट तर बोलायचं ना. काय बाई ते सरपंच कुशाल झोपा मारून? ए बाप पुढचं काढील बा. हा. काढा मग. बाबूराव मला काही फरक नाही पडत. मग तेच बघते तू एकटा जरी माझा विरोधक असलं सारं गाव माय माग आहे. बरं बाय मी काय ते मला राव यायला लावू नको पंचायती मध्ये मला लगेच नाव घरकुल टाक पहिला नंबर मला लाव बाबूराव घरकुल आहे ना घरामध्ये एकच जाणार येत. मग ते म्हातारा येऊ किती दिवस झाले? म्हाताऱ्याला येऊन गेलं म्हणजे म्हाताऱ्याचं घरकुल गेलं कुठं? मग आपल्या आलं राहते रेशन मग कार्ड. तुम्ही मला कोणी रेशन वाय- कार्ड आलं का आमचं कोणा राहायला लावलं? आज थोडंच आहे. मग मग तुम्हाला तू तुम्हाला इतर वाढले काय आता आहे ना 2021 ची यादी आली. हा. 2021 मध्ये यादीत ज्यांचे नाव आले ना त्यांना घरकुल भेटणार आहे. तुम्हाला आता हे 2026 घ्या ना तुम्ही. नियम माहिती का? आता नवीन अजून GR येईलच नाहीये. नवीन यादी आलीच नाही. नवीन यादीच एकदा आला का आम्हाला वरून हे का आम्ही तुम्हाला सांगू 5 वर्ष तिची आधी चालत ते संपत नाही. मग गावात एवढा पैसे जमा होते जातो कुठं? ते का लोकांना घर बांधून द्यायसाठी पैसा जमा होतो तो का? नाही देत तो. हा? हा, ते. तुमची लय नजर आहे पण दोघांची. आज चांगलंच माहिती आहे आम्ही सगळे ना. माहिती मग नजर लई. सगळं माहिती. आमच्याकडून नाले होय ना गल्लीत तुम्ही घटना तुम्हाला काय करायचं उमर का तुम्हाला मी 5 वर्ष घशी अंगणवाडीचे पैसे हेच खाते माहिती का? भातशी एवढा एवढा आणि कोणी काही खावं पण आम्हाला ते करून देणार आहे. पंचायत आणि अंगणवाडीत काय संबंध? काय संबंध सरपंच संग सगळे संबंध राहते. बिर्याणी घ्यायची राहतो तहसीलला माहिती झाली का टाकून दे हा हो तुम्ही यांचं काय असो आमचं करून द्या, आम्ही तुम्हालाच करणार पुढं 100% सीमा मी तुझं करून देणार आम्हाला आहे. करून द्या. तू काही टेन्शन घेऊ नको. मग तुम्हाला नंबर लावणार आहे की नाही हे काय झालं तो माझा विरोधक कसं झाला भाऊ बंद खेळाचे जणी झाले. हा हे तो इथून हा, इकडे मी तो- झालो. तुमच्याच घरचे तुम्हाला वडील माग हा इथून इकडे मी झाले इथून इकडे तो झाला. बरं तुला माझा नंबर लावा दी तुला काय लागेल चहा पाणी मी 2,000 रुपये देऊन टाकेल हा, काय? ते सरपंच आहे म्हणून काय कर सांगा आपल्या कोण नंबरच नाही लागणार.
कर बा, दोन काय ज्याची वरपर्यंत पोहोचे. फोर व्हीलर आणि तुम्हाला कस काय येईन घरकुल ते म्हाताऱ्याचे नाव गाड्या अहो, घरकुल म्हाताऱ्याचं होतं, गाडी म्हाताऱ्याची. आमच्याकडे काहीच नाही, आम्हाला मोटरसायकल सुद्धा नाही. नाही पायी पायी जातो आम्ही बाहेर. नाही नाही मी काय म्हणते, आता जे आपण नवीन नाव यादी तयार करू ना, ते यादीमध्ये तुमचं बी नाव टाकू. चालेल. आता हे जे घरकुल आले ना, हे तुमच्या सासऱ्याचं आले, सासऱ्याचं. म्हणजे तुमच्या वडिलांचं, ते तुम्हाला या वर्षी मिळून जाईल. आता तुमच्या यादीत नाव जर घेतलं ना बाबूराव, तुमच्या नवीन रेशन कार्डानुसार तुमच्या दोघं नवरा बायकोंचं, तर ते तुम्हाला 2030 मध्ये येईल. म्हणजे पा 2030 हा, कवर दाबा मरून जाईल. जाऊ तो मेला ते मेला, मग कोणाला भेटेल? त्याचा फोटो नवीन घरात लटकव. हा पा ताई फोटोला घरकुल द्यायचे, हा. पैशाला नाही द्यायचे आहे. नाही म्हणजे मा बायकोला नवरा नको. पुरं पोरं आहे, पोरं राहतील. आपण मग त्याच्या हायतीत त्याला कधी घर पाहिलं नाही ना त्याच्या. अगं बाय, पण मग नवीन गडी नवीन राज्य, मग हा काय याच्यावर घेऊन बसली, याचं काय खरंय? काय काहीतरी सल्ला दिला ना. हा नवीन गडी नवीन राज्य. हा, असं काय ते? नवीन नवा गडी नवा राज्य हा सिरियल चालू आहे, तुम्ही पाहते नाही का? नाही मी एवढं बारीक. हा, जीला सिरियल चालू आहे सिरियल पाहते. ना. मग हा आणि गावातले काम कोण पाहते? त्यांना सारं माहित ठेवावं त्याचे लागतं. नवरे हा हे नवरे कशाला, माझं एवढं शिक्षण होईल, नवऱ्याची काय गरज नाही पडली? साया देते घरी. माय मी पाहते, ते आहे घरी बचत साहेब द्यायला. नवरा माझा एवढा सुंदर आहे, नवरा माझा गावचा पाटील आहे, मला काय गरज पडली त्याला कारभार हाकायला लावायची? पोलीस त्याचं पाटील, सरपंच सर मग? त्याला खाते द्यायचं काय हा. खाते हिच्या नवऱ्याकडं आणि कोणाच्या काही भानगडी असले तरी मिटवायला आम्हाला दोघांना राहावाच लागेल. हा. बाहेर जाऊनच नाही कशाला बाहेर जाऊन हे द्यायचं? घरी स्वयंपाकच कर किरी नाही ना, तिकडे भेटवलं गेलं तिकडे जेवून घेतो दोघं पण. खायचं प्यायचं लगेच. हा रात्री 12 या आम्ही असे फुकाट धंदे नाही केले आतापर्यंत. बर का, तुमच्या काळात एक निर्णय घ्या पण हा. हम्म. आपल्या गावात मटका बंद करा तुम्ही. हा, एकच नंबर. त्या मटक्यान लय लोक जुगार मटका. हा, तू खेळत आहे ते खेळत असं सांगितलं असतं का? मी जागा रोज तुला काय फरक पडतो तुम्हाला फायदा आहे त्याचा. ते काय साठी बस काय काय त्याला इतके दिवस दिसले नाही समाज ना. कल्याणसाठी तू बसले. सांग तू सांगशील मग ते बंद करतील का? काय म्हणजे आम्हाला अधिकार नागरिक नाही का आम्ही? नाही तुम्ही सांगणार होते ऐकतील का? चांगल्या गोष्टी सांगतोय आम्ही ना. अरे जाऊ दारू प्यानारे पेते दारू पाटणारे पाटीचे हम्म. वापणारे ओपीचे हम्म. जा, चला आपण तुम्हाला त्यांचं भेटत चालतं वाद. ना, त्याच्यामुळं यांना काय प्यायला भेटत चिंचेरी. हम्म. तेव्हा मी तो 2,000 तो 5 रुपये पडेल असलं तर कपाळाला लाईन, तुला मी 2,000 ते बी रुपये पुसून नाही लावणार, चाटून लावीन. चला सोपा नाही तो. नाही मग मी माहिती झाली चला आपण हे आपलं तुला आवडलं. जे करायचं ते कर, मी तुला सांगितलं रीत सर. अशी नाही अशी गोष्ट आहे. हा. विचार राजीनामा. हे कर रे. आपलं घर तर असं पडलं तसं ए, मी काय करतो? मग तुमच्या एखादी रूम द्या ना. नाही हो, आम्ही भाडं खाऊ दुसरं घेऊ. आलो वाटेवर नाही द्यायला हा. शिस्तान आलो आपण शिस्तान. पहिले याला नीट हलव, नाही, हा? याला नीट हलव पहिलं, मग सिस्टम काय आलं. बनवणार नागर गाठ्या? काय तेव्हाच तुला माग वाटेवर सुद्धा नाही जाणार तू जागा. मग तू त्याला ऐकीतच नाही ना, खंडू खुपशा. वाटा त्याचा. आहे का? मग आहे का तो नवरा त्याला ऐकीचा खंडू खुपशा? आता म्हटलं आपलं घर पडलंय म्हटलं गुराड त्याला बोकाड. म्हटलं दोघांना राहायचं म्हटलं एखादा रूम द्या बा आपल्याला. अरे बाबा, पण त्याच्या गोट्यामध्ये त्याला कळायचं नाही बोकड्याचा वाशे का तोवाला काय वाशे म्हणून. मग वाट्यावर जायचंच का आम्हाला? मग तो देऊ राहिले तुला रूम तिथं, नाही तो बरं वाट्यावर सुद्धा जाणार नाही मग म्हणतो. त्याला ऐकीच नाही ना तुझी वाली बाबा, त्याच्यामुळे. त्याला काय बा असं मग? लोकं- चला तुम्ही आपण वरून शिस्तान. होय, हा हा होय. इथं राजीनामाच द्यायला. तुला काय हलवायचं ते त्याला हलव, बस त्याचा हलवीत. माझं चालली सिस्टम हलवायला. हे बाया